नमस्कार मित्रांनो, मी अजय कांबळे. माझ्या अभिमान माझा महाराष्ट्र या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. मी आता आहे अजून खारघरमध्ये आणि आज आम्ही जातो आहे फिरण्यासाठी अलिबागला. सो या ट्रॅव्हलिंगमध्ये तुम्ही देखील आहात. कमीत कमी आता 1 तास झाला आम्ही खारघरमध्ये हायवेला बसलो आहे, तरीसुद्धा अजून गाड्या काय आलेल्या नाहीत. तुम्ही बघत असाल शिवनेरी येऊन थांबली, त्याच्यानंतर इथं काही अजून गाड्या आलेल्या नाहीत. पण सगळ्या जवळजवळ मी गाड्या काउंट केल्या. शिवनेरीच्या, शिवशाहीच्या बरोबर 22 गाड्या माझ्यासमोरून 1 तासामध्ये 22 ते 23 गाड्या स्वारगेटच्या गेल्या. पण अजून अलिबागच्या गाड्या आलेल्या नाहीत. तर बघूया आता अलिबागची गाडी आल्यानंतर आपला हा प्रवास मस्त चालू होणार आहे. सो चला पुढे बघूया. आपण आज एन्जॉय करायचं आहे, कशा पद्धतीने काय काय करायचं आहे. अलिबाग जरा फिरूया. मित्रांनो, आणि अलिबागच्या या बीचवरती आल्यानंतर आम्ही आज सफर करतोय उंटाची. हा बिचारा उंट वजन घेऊन चालतो, याचं मला दुःख होतंय, पण काय करणार, थोडीशी राईड घ्यावी म्हटलं. आणि इथं थोडंसं बार्गनिंग करायला शिका, म्हणजे तुम्हाला उंटाची राईड थोडीशी बार्गनिंग केल्यानंतर कमीमध्ये भेटेल. कधीही भेटेल, कितीमध्ये भेटेल हे तुम्हाला सांगेन मी. बॅग पण ठेवून अलिबाग किनारा आहे. हात सोड, हात सोड. मंडळी, अलिबागच्या या समुद्रकिनाऱ्यावरती 7:30 वाजता आलो आणि सुंदर असं वातावरण आहे. मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो थोडंसं माझ्या मागे. हे बघा, सकाळचा सूर्यनारायणाचं दर्शन होतं आहे आणि भारी असा या लाटांचा इथं वावर चालू आहे. भारी वाटतं आहे. मला वाटलं होतं की अजून लोक आली नसले वगैरे. रात्री इथं पाणी आलेलं होतं, इथं पूर्ण काठापर्यंत पाणी येतं आहे भरतीचं. त्यानंतर चला आपण एन्जॉयच करू ना, है ना. कशाची वाट बघायची आता, चलो एन्जॉय करते.
चालूच असणार ती. सकाळची थोडीफार गर्दी वाढत आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे इकडं. खूप पर्यटक आलेले आहेत इकडं. हां आपण एन्जॉय करतोय म्हटल्यावर हे कसे मागे राहतील. हे पण बघा. आज चालले ते. अलिबागच्या या समुद्रकिनाऱ्यावरती फिरत असताना आम्ही घोड्याची देखील एक राईड घेतोय. ॲक्च्युली आम्ही कधी म्हणजे हे ट्राय केलेलं नव्हतं, पण काल उंटावरती बसण्याचा एक अनुभव आला. त्याच्यानंतर आज घोड्यावरती. ही माझी हिरकणी आहे. गडावरती जातात कशी लोक. बोटी येतात. तेव्हा ना नाही, पुन्हा रात्री आलेलं पाणी होतं एवढं वरती. वरती दगड लागले. अलिबागची ही सफर मित्रांनो आता पूर्ण झालेली आहे आणि आम्ही आता पुन्हा परतीचा प्रवास करतो आहे मुंबईसाठी. आणि आता मुंबईला जात असताना आम्ही थोडंसं इथून जाणार आहे आता मांडव्याला आणि मांडव्यावरून आपल्याला असणार आहे इथनं बोट. ती बोट पकडून आम्ही जाणार आहे आता CSTसाठी. बघूया पुढचा प्रवास कसा होतो. तुम्ही देखील असणार आहात या प्रवासामध्ये. पण ही जी आम्ही राईड केली ती राईड कशाप्रकारे केली वगैरे ते जर सांगणार वगैरे तर अजून प्रवास बाकी आहे थोडासा. म्हणजे मुंबईपर्यंतचा जो प्रवास आहे तो तुम्हाला दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे मी. ठिकाणी 11 झाले. चेकआउट केलेलं आहे आता आम्ही आणि 10 वाजता चेकआउट होतं. पण अर्धा तास लेट झाला आम्हाला. बीचवरती गेल्यानंतर तुम्हाला भरपूर साऱ्या फॅसिलिटीज, भरपूर सारे ॲक्टिव्हिटीज करायला भेटतील. खूप सुंदर बीच आहे आणि सेफ्टी आहे खूप. बीच असं डायरेक्ट हे नाही आहे. तर बोटिंग आहे. त्याच्यानंतर आपलं सोफा राईड करू शकता तुम्ही. बनाना राईड करू शकताय. बऱ्याचशा गोष्टी आहेत, बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज आहेत. अलिबागला आल्यानंतर तुम्हाला समजून जातील त्या. पण बेटर वाटला. एक्सपिरियन्स खूप छान होता आणि तुम्हाला देखील सांगतो मी कशाप्रकारे ही राईड करायची आहे. चला आता उद्याला प्रवास करूया. आता मी आहे अलिबागच्या बसस्टॉपजवळ होतो. तिथून मला समजलं की जर बोटीने तुम्हाला प्रवास जर करायचा असेल तर अजंठा म्हणून आहेत आणि एक दुसरी कंपनीची बोट लागलेली असते. त्या अशा 2-3 गाड्या इथं लागलेल्या असतात. पण आम्ही घेतो आहे अजंठाचं, कारण की अजंठाचं जे तिकीट आहे ते 170 रुपये फेअर आहे. त्यांची बस असते ती मांडव्यापर्यंत पोहोचवते आणि मांडव्यापासून आपल्याला गेटवेपर्यंत सोडण्याची त्यांची बस असते, ही आपली बोट असते ती आपल्याला पोहोचवते गेटवेला. तर त्याचा फेअर आहे आपल्याला 170 रुपये. इन्क्लूड त्यामध्ये बस देखील आहे.
क्रॉस कर. अरे सुटली मालदार. काका जागा आहे का? जागा आहे. सर्कल ना सर्कल. गाड़ी अजंता. अजंता. अलिबागवरून अजंता या बसनं आता आम्ही पोचलोय मांडव्याच्या या बीचवरती, मांडवा जेट्टीवरती. आता इथून आम्ही मुंबईसाठी गेटवेसाठी आता बोट असणार आहे आम्हाला, जे की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हुकूम आहे. आणि दुपारचे 12:30 वाजलेत. चल. नमस्कार मित्रांनो, मस्तपैकी अलिबागची सफर झाल्यानंतर आम्ही आता पोहोचलोय मांडव्याच्या जेट्टीवरती. इथून आपल्याला बोट असणार आहे गेटवेसाठी, आणि या गेटवेच्या बसनं आपण जाणार आहोत आता, बोटीने जाणार आहोत गेटवेला. तर या प्रवासामध्ये तुम्ही देखील असणार आहात सोबत. या सुंदर अशा प्रवासामध्ये इथं AC नॉन AC देखील बोट असतात. आणि सुंदर अशी इथे अलिबाग टाटा बाय बाय. चल सीट बघ आपल्याला एखादी. वीस मिनिटात पोहोचवते ती वाले आले. Walking alone, the streets are empty. The only thing I can see is my own silhouette. I'm getting stronger, step by step. The clock is ticking, but there's no time for regrets. I've been flying from town to town, from London to Taiwan. I've been all around the globe, trying to protect your soul. We are heroes tonight. We will fly above the sky. We are heroes tonight. Yeah. We are heroes tonight.
भेटते ना, AC नॉन AC. आता आम्ही गेटवेला पोहोचलेलो आहे मित्रांनो. अलिबागची ही सफर आता संपलेला आहे इथं गेटवेला आल्यानंतर, आणि खूप सुंदर अशा वातावरणामध्ये ही सफर आम्ही संपवली इकडे येऊन. आणि अक्षरशः गर्दी इतकी आहे ना की ह्या गर्दीतून चालणं तिकडे मुश्किल झालेलं आहे. इतकी गर्दी आहे आता गेटवेसाठी म्हणा, गेटवेवरून सुद्धा एलिफंटाला, अलिबागसाठी, मांडव्यासाठी, सगळीकडे जाण्यासाठी लोकांची तुडुंब गर्दी आहे इकडे, तुडुंब.